रोहन अंबिके. पहिल्याच पुस्तकाला असं काही झालं की मार्केटमधनं ते परत घ्यावं लागलं. सेफॉलॉजिस्टच्या दृष्टीने एक अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. 2024ला जेव्हा मोदींनी तो नारा दिला होता, अबकी बार 400 पार, त्या अनुषंगाने वातावरण तरी असं होतं की भाजपला तथाकथित लोक राक्षसी बहुमत म्हणतात असं मिळेल. दुर्दैवाने जून 24 मध्ये जे निकाल आले ते धक्कादायक नाही पण अनपेक्षित होते आणि त्याचा फटका त्या पुस्तकाला बसला चांगलाच. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाची ट्रोलिंग जेवढं मराठी लोकांनी केलं नाही तेवढं अमराठी लोकांनी केलं. इमोशनल सेटबॅक नव्हता का तो? मी जेव्हा माझं पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा हे पुस्तक उद्या जयशंकरांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी यासाठी लिहिलेलंच नाहीये. दुसऱ्या पुस्तक इंडिया आणि चायना, जिओ पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे केलं आणि मला पुस्तक करायचं होतं म्हणून ते केलं. त्या पुस्तकामध्ये एक आहे की इब्न खानून पासनं जे अनेक ट्रॅव्हलर्स असे आले त्यावेळेस भारत चीन संबंध कसे होते, चीनची बेसिक वृत्ती काय, भारत चीनच्या लेव्हलला पोहोचू शकत नाही. एकाच बाबतीत चीनला मागे टाकू शकतो लोकसंख्या, पॉप्युलेशन मध्ये. चीन संस्कृती वेगळी असली तरीही कुठेतरी त्यांनी महाभारतातल्या कृष्णाचा खुनशीपणा एक प्रकारे तो प्रॉपर उचललाय, एक प्रकारे भारताला आरसा दाखवलाय खरं, म्हणून मला ते पुस्तक जास्त आवडलं. अशा काय 5 गोष्टी तुला जाणवल्या ज्या भारताने चीनकडून शिकल्या पाहिजे? रानटीपणा जरा बना ना. काही गोष्टी पहिल्या नेतृत्वाने ज्या चुका केलेल्या आहेत त्या इतक्या जबरदस्त आहेत की त्या नाही भरून निघणार, हे आता मान्य करा. दुबईच्या शेख जायद रोडवर विमलचा गुटखा घालून थुंकायची हिंमत तुमची होणार नाही, इथे कशी होते? पहिलं पुस्तक परत मागवलं गेलं. कामाचा फ्लो कसा थांबला नाही? पर्सनल करेक्ट्स होते, राजकीय कुठे काही? खूप कमी वेळेला असं होतं की एखादा ट्रान्सलेटर हा ऑथर सुद्धा असतो. हा माझा मित्र जो आहे यांनी आत्तापर्यंत 3 पुस्तकं इंग्लिशमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहेत आणि 6 ते 7 ट्रान्सलेटेड पुस्तकं आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत. स्वतःचं एक इंग्लिश पुस्तक आत्तापर्यंत पब्लिश झालेलं आहे. हा माझा जो मित्र आहे ना, मी याला नो नॉनसेन्स नो फिल्टर मित्र म्हणतो. पुस्तक आणि बरंच काही मध्ये आज माझा मित्र रोहन अंबिके. नमस्कार. रोहन, सगळ्यात पहिला प्रश्न, मूड कसा आहे आज? उत्तम आहे. मुंबईला येताना छान वेगळ्या पद्धतीची हिरवळ बघत आलेलो आहे, त्याच्यामुळे एवढ्या तप्त उन्हात सुद्धा वातावरण आल्हाददायक होऊन गेलेलं आहे. बर. त्यामुळे छान आहे आणि पुस्तकांवर बोलायला कायम आवडतं. म्हणजे आपलीच लाल संघटनेचा अध्यक्ष नसलो तरीही माझीच पुस्तकं आणि त्याचा प्रवास आता ते खूप फॅसिनेटिंग वाटतं आणि छान मला गप्पा मारायला आवडतात, त्याच्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आपण ना नेहमी काय करतो माहितीये का, ज्या पुस्तकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे काही लेखक येतात त्यांची 3-4 पुस्तकं असतात, आपण इव्हेंच्युअली प्रत्येक पुस्तकावरती चर्चा करतो आणि ज्या पुस्तकावरती आपण चर्चा करत असतो ते पुस्तक इथे असतं. आज इथे पुस्तक नाहीये, इतर पुस्तकं इथे दिसत आहेत, पण ज्या पुस्तकावरती आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत ते पुस्तक मार्केटमधनं परत घेतलेलं आहे, कॉलबॅक केलेलं आहे. रोहन, त्या पुस्तकाबद्दल तूच आम्हाला सांग की ते पुस्तक कुठलं आणि का अशी परिस्थिती निर्माण झाली की मार्केटमधनं ते परत घ्यावं लागलं? मार्च 2020 आपलं सगळं जग ठप्प झालं, लॉकडाऊन लागला आणि त्यावेळेस मी मुंबईत काम करत असताना एकटा होतो. आमच्या एका नातलगांच्या घरी मी राहायचो. तर काय करायचं म्हणून मी एक दिवस असा विचार करत होता आणि विचार चालू असताना असं लक्षात आलं की आपण आपले जरा लाईफ गोल्स लिहून काढूयात. बरं. सो मला अजूनही आठवतं 19 मार्चला पहिलं लॉकडाऊनची टेस्ट झाली आणि 24 मार्चला ॲक्च्युअल लॉकडाऊन सुरू झाला. तर माझ्याकडे कुठेतरी डायरीत आहे 25 का 26 मार्चच्या रात्री असंच काहीतरी पुस्तक वाचत असताना जागा राहिलो होतो, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं नव्हतं. पण मी ते पुस्तक ठेवलं आणि मग म्हटलं की आपण लिहून काढूयात. तर त्यावेळेस कुठेतरी मी येऊ घातलेल्या दशकामधल्या स्वतःच्या पर्सनल आणि प्रोफेशनल अचीवमेंट्सचं एक टार्गेट सेट करण्यासाठी लिहून काढलं. विजन डॉक्युमेंट? येस, सॉर्ट ऑफ. त्यावेळेस मी लिहिलं होतं की इथून पुढच्या 5 वर्षात कमीत कमी एक पुस्तकाचा अनुवाद
आणि एक पुस्तकाचं लेखन आपल्या नावावर हे झालंच पाहिजे असं एक 2020 साली लिहिलेलं की पुढच्या 5 वर्षात बरं. पंचवार्षिक योजना अशी डोळ्यासमोर ठेवून आज जेव्हा बघतो 2026 मध्ये, त्यावेळेस 3 प्रकाशित, 7 येऊ घातलेली आणि 1 लिखित असा तो प्रवास आहे. एकदम अशी 6 वर्ष गेली असं लक्षात येतं. पण त्याला सुद्धा म्हणजे काही क्रेडिट्स मला द्यायला लागतात. हे जे पहिलं पुस्तक आहे ते प्रदीप भंडारींनी 2024च्या निवडणुकींच्या आधी 2024च्या सेंट्रल निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, लोकसभेच्या निवडणुकीच्या काही महिने आधी देशभर प्रवास करून देशाचा मूड जाणून घेतला होता. बरं. सो आपल्याकडे सेफॉलॉजी हा खूप जवळचा विषय राजकीय क्षेत्रात आहे आणि एस्पेशली कुठल्याही निवडणुका असल्या, महत्वाची राज्यांच्या निवडणुका आणि केंद्रीय निवडणुका, त्यावेळेस हे सेफॉलॉजिस्ट ऍक्टिव्हेट होतात आणि तो चर्चेचा विषय असतो त्या 1.5-2 महिन्यात रनअपला. बरोबर. आणि मतदान झाल्यानंतरच्या संध्याकाळी आता तर कोर्टाच्या नियमानुसार ते एक्झिट पोलचे अंदाज बाहेर येतात आणि मग त्याच्यावर चर्चा, आणि मग ऐन निवडणूक निकालाच्या दिवशी एक्झिट पोल विरुद्ध ऍक्च्युअल रिझल्ट याच्यामध्ये घमासान होतं. बरं. 2014च्या आधी एक्झिट पोल वाले खूपच निष्णात झालेले होते, कारण त्यांचे सगळे अंदाज बरोबर यायचे. 2014 नंतर अंदाज अर्थातच बदलला कारण मोदी सत्तेत आले. 2024ला जेव्हा मोदींनी तो नारा दिला होता अबकी बार 400 पार, त्या अनुषंगाने वातावरण तरी असं होतं की भाजपला बहुमत, म्हणजे प्रचंड बहुमत, ज्याला तथाकथित लोक राक्षसी बहुमत म्हणतात, असं मिळेल. आणि असं एक चित्र कदाचित निर्माण करण्यात आलं होतं म्हणा, किंवा वाटत होतं लोकांना की 84चा राजीव गांधींचा पण रेकॉर्ड मोडतात का काय, कारण ती सहानुभूतीची लाट होती. पण एक मोदी लाट किंवा ओव्हरऑल असेल एक लाट आहे, तर त्याचा एक साधारण अभ्यास पूर्ण भारतभर प्रदीप भंडारी त्यावेळेस भाजपमध्ये जायचे होते. त्यावेळेस ते फक्त एक जर्नलिस्ट होते आणि पॉलिटिकल जर्नलिस्ट म्हणून त्यांचे दौरे. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश ही जी महत्वाची राज्य जी निर्णायक ठरतात निवडणुकांमध्ये, ते आणि इतर काही छोटे राज्य, ह्याचं ते संकलन होतं आणि ते टॅब्युलर फॉर्म सेफॉलॉजिस्टच्या दृष्टीने एक अभ्यासपूर्ण पुस्तक होतं. त्याचं इंग्लिशमध्ये टायटल होतं मोदी 3.0 बिगर, टॉलर, स्ट्रॉंगर. ते खरं माझं पहिलं पुस्तक अनुवादित, म्हणजे अनुवादक म्हणून टायटल, कव्हर टायटलवरती नाव लागण्याचं ते पहिलं पुस्तक. ते सुद्धा आलं, त्याचे श्रेय 2 लोकांना. एक म्हणजे आपले प्रख्यात लेखक अभिजित जोग सर, ज्यांच्या एका शब्दावरती मोहित बर्वे, म्हणजे दिलीप राज प्रकाशन, त्यांनी मला ते पुस्तक दिलं. मी अभिजित जोगांच्या अक्षरशः डोक्यावर बसलो होतो, कारण मला त्यांचं डावी वळवी इंग्लिशमध्ये करायचं होतं. तोपर्यंत माझा असा विचार होता मराठीतलं पुस्तक इंग्लिशमध्ये आणू. असा काही विचार नव्हता की इंग्लिशमधलं मराठीत. पण मी स्वतःला अशी काही बंधनं पण घातली नाही की मी हेच करणार आणि नाही, कारण नवीन होतं आणि बेगर्स कांट बी चूजर्स. मग त्यांनी एक जुजबीत छोटीशी परीक्षा घेतली कितपत येते, आणि एका शब्दावर मला ते पुस्तक मिळालं. बरं, ते पुस्तक हे टाइम बाउंड होतं, कारण निवडणुकींच्या निकालांच्या आधी आणायचं होतं. बरोबर. बरं, निवडणूक आणि त्यात मोदींवरचं असल्यामुळे त्याच्यावरती त्याची पब्लिसिटी होऊ शकत नव्हती. याचं कारण आचारसंहिता लागू होती. कारण त्याची प्रचार, म्हणजे ते पुस्तक निवडणुकीच्या निकालाच्या आधी बाजारात येणं हे आचारसंहितेचा भंग झाला असता, कारण ते पब्लिसिटी आणि आचारसंहितेचे नियम आहेत, ते आपल्याला पाळायला लागतात. बरोबर. त्याची सगळी तयारी झाली, ट्रान्सलेशन झालं, त्याचे करेक्शन्स पटकन केल्या, कारण ते टाइम बाउंड होतं. ते सगळं सबमिट केलं. दुर्दैवाने जून 24 मध्ये जे निकाल आले ते धक्कादायक नाही पण अनपेक्षित होते. याचं कारण नंतरच अंदाज असा आहे की भाजपचा कोर व्होटर हा फार कॉम्प्लेसंट झाला, बाहेरच पडला नाही, कारण टक्केवारी सुद्धा कमी होती. बरोबर. अपेक्षित मतदानाचीच बेसिक टक्केवारी कमी झाली असल्यामुळे म्हणजे ते येणारच आहेत ह्या एका माहोलमध्ये ते सगळे होते, टेकन फॉर ग्रांटेड. आणि त्या प्रचाराच्या मध्ये जर आपण आठवत असेल तर काही विधानं, म्हणजे संघाची गरज नाही ह्या टाईपचं अध्यक्षांचं विधान हे संघाने बरोबर मग थोडंसं अंग काढल्यानंतर काय होतं हा साधारणतः आपल्याला चित्र दिसलं. आणि तुम्हाला आठवत असेल तर निकाल लागल्यानंतर जरी पंतप्रधान पदी कायम राहिले असले तरी तो मोदींचा चेहरा बरंच काही सांगून गेला होता. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात जेव्हा तो
कारण तो नेहमीचा पहिल्यांदा विजय कुबड्या नव्हता. घ्याव्या लागलेल्या. हा म्हणजे अगदी पहिल्या निवडणुकीत सुद्धा बहुमताचा आकडा पार केला होता, हो. तेव्हा वाटलं नव्हतं. हम्म. आणि नंतर तर खूपच कॉम्प्लेसेंट झाल्यासारखं झालं. तर हम्म. तो ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी नडला. हम्म. त्याचा फटका माझ्या अनुभवाला असा बसला हम्म. की अनेक लोकांनी सोशल मीडियावर मी जेव्हा ते पुस्तक बाजारात आल्यानंतर म्हणजे मी एक साधारण 2-4 एक्सपर्ट्सचे हे घेतलं होतं की आता ओपिनियन घेतलं. ओपिनियन यासाठी घेतलं होतं कारण निकाल लागायचे होते, पण वोटिंग सगळ्या देशातलं झालं होतं. सो एक्झिट पोल बाहेर आल्याच्या दुसऱ्या दिवशी, कारण एक्झिट पोल सुद्धा त्या पुस्तकाच्या अंदाजानुसार भाजपला ओव्हरशूट मतदान असणार, म्हणजे निकाल असणार असेच होते. तर ते पहिल्यांदा ते प्रिडिक्शन फेल गेलं. बरं. इव्हन म्हणजे मोदी सत्तेत आल्यानंतर सेफॉलॉजिस्टचं पण प्रिडिक्शन फेल जाण्याचा तो पहिला आहे. म्हणजे आपण बघत असेल भाऊ तरसेकरांचं पण प्रिडिक्शन चुकलं हो टेक्निकली आकडेवारीच्या हिशोबात, आणि त्याचा फटका त्या पुस्तकाला बसला चांगलाच. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाची ट्रोलिंग जेवढं मराठी लोकांनी केलं नाही तेवढं अमराठी लोकांनी केलं. काही नाही, कव्हरवर म्हणजे मोदींचा फोटो आणि अनेक अमराठी लोकांनी त्या तक्त्यांमधले फक्त आकडे बघून त्यांना असं वाटलं की अच्छा, तामिळनाडूमध्ये इतक्या सीटा मिळणार होत्या, तिथं तामिळनाडूमध्ये तर हेच झालं, महाराष्ट्रामध्ये हे झालं, युपीत तर फटकाच बसला. आणि नेमके ते आकडे युपीतले प्रोजेक्टेड आकडे आणि प्रत्यक्षातल्या आकड्याच्या मधली तफावत जास्त असल्यामुळे, आणि साधारण देवनागरी लिपी वाचता येणाऱ्या कोणालाही मराठी आकडे तर कळतात. हो हो. सो मला इतकं ट्रोल केलं जणू काही मीच अंदाज लावला होता. यू वर जस्ट अ ट्रान्सलेटर. पण हे कळणार, एवढं जर बुद्धी असती तर पुस्तक वाचून नसतं का काढलं. मुळात ते पुस्तक फक्त निवडणुकींचं की प्रदीप भंडारींनी जाऊन पुण्यामध्ये एक अंदाज घेतला सर, याचं नाहीच आहे. सेफॉलॉजीचा अभ्यास कसा करावा, सेफॉलॉजीचा अभ्यास कसा मांडावा हेही त्या पुस्तकात नाही. पण अभ्यास कोण करतो हे दुर्दैव असल्यामुळे ते पुस्तक आज तरी बाजारात नाही. याचं कारण ते जे काही डिस्ट्रीब्युशन एक लेवलला पब्लिशरनी केलं असेल त्याच्यानंतर एकूण त्या पुस्तकाला असलेला रिस्पॉन्स बघता थोडं ते गणित त्यांनी बदललं. त्यामुळे ते पुस्तक आज तरी शक्यतो कुठेही बाजारात दिसत नाही. अगदीच ज्या डिस्ट्रीब्युटर्सकडे असेल तिथेच ते दिसतं. मला त्याचं वाईट काहीच वाटत नाही. वाईट एवढंच वाटतं की मला फुकटचं ट्रोल इनफॅक्ट मी ते पॉझिटिव्ह पण घेतो, कारण त्या 2 रील्सला इतकी त्याच्यामुळे रीच वाढली, व्हायरल इतकी झाली ती की मला नंतर जेव्हा त्याचे इन्साइट्स बघितले तेव्हा यूपी, बिहार जिथं मराठीचा गंध नाही, तिथं आहे ती हिंदी सुद्धा अत्यंत घाणेरडी बोलली जाते, तिथं मराठीचा गंध नसताना सुद्धा ते रील म्हणजे जवळ 17-18 हजार व्ह्यूज त्याला 2 दिवसात वगैरे होते. बरं. तर मी असा विचार केला की शेवटी त्या पुस्तकाचा सक्सेस हा माझ्या जशा अनुवादावर डिपेंडंट आहे तसा ते पुस्तक जर राजकीय त्याचुद्धा निवडणुकांवर आहे तर मग निवडणुकीचा निकाल हा सुद्धा एक फॅक्टर ठरला असता. म्हणजे आता उलटं बघितलं तर खरंच जर 400 पार झालं असतं किंवा 400 पार नाही किंवा सॉलिड बहुमत जर भाजपला असतं किंवा त्यातल्या त्या 3 राज्यांचे अंदाज जर बरोबर असते तर बापरे, त्या पुस्तकाचे म्हणजे माझ्या मते ओव्हरप्रिंट करायला लागलं असतं. बरं. पण तसा अनुभव ऍक्च्युली बरा असतो सुरुवातीला येणं. याचं कारण म्हणजे जरा मूडभर मास्क चढत नाही अंगावर. पण माझं विचारणं असं आहे की पहिल्याच पुस्तकाला असं काही झालं, इमोशनल सेटबॅक नव्हता का तो? माझं पुस्तक असतं मी लिहिलेलं तर जो सेटबॅक बसला असता त्यापेक्षा नक्कीच कुशनिंग होतं ना. यू आर टेकिंग इट दॅट वे असं म्हणूया आपण. आय विल ऑलवेज टेक इट दॅट वे. याचं कारण मी जेव्हा माझं पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा हे पुस्तक उद्या जयशंकरांनी त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी यासाठी लिहिलेलंच नाहीये आणि ती अपेक्षाही नाही. बरं. मला लिहायला आवडतं, मला अनुवाद करायला आवडतो. मला एक्स पब्लिशरनी ती संधी दिली. ते पुस्तक माझ्या वैचारिक बैठकीमधलं होतं. बरं. त्या पुस्तकातल्या मूळ लेखकाचे विचार मला पटले किंवा त्याची शैली मला आवडली म्हणून मी ते घेतलं. मग असं पुस्तक मला लोकांचा आणि भूराजकीय इतिहास हा आवडतो. जिओपॉलिटिक्स किंवा जागतिक युद्ध, इंटरनॅशनल वॉर्स हा माझा खूप आवडीचा विषय. बरं. त्यामुळे उद्या माझ्याकडे हिटलरचं पुस्तक आलं तेही मला आवडीनं घ्यावंसं वाटेल.
आणि फील्ड मार्शल मॉन्टगॉमरी किंवा चे गवेराचं आलं तरी मी ते घेईन. मला बेसिकली मी जेव्हा अनुवाद म्हणून, आणि पुन्हा ते कसं होतं, ते पहिलं पुस्तक होतं. मला कुठेही झेंडे काढायचे नव्हते की त्या पुस्तकावर उद्या 50 पुस्तकं येतील आणि माझा अनुवादक म्हणून आणि नंतर ज्येष्ठ अनुवादक म्हणून नाव लागेल, हे माझी कधी अपेक्षा नाही. कारण माझ्यापेक्षा माझ्या वयाच्या काही पट अनुवाद केलेले अनेक अनुवादक प्रसिद्ध आहेत. त्या कॉम्पिटिशनला मला उतरायचं, मला इनफॅक्ट कॉम्पिटिशनला उतरायचंच नाही. सो माझं पुस्तक कोण वाचतं कोण वाचत नाही याचा एका पॉईंटनं मी विचार करत नाही. कारण तो जो विचार केला तर मग प्रत्येक शब्द लिहिताना मला 10 वेळा विचार करायला लागेल, आणि अनुवाद करताना सुद्धा मग मला काहीच करता येणार नाही. पुस्तक घ्या, वाचा, आवडलं बोला, नाही आवडलं टीका करा. मी माझं काम केलंय, पुढे परसिव्ह कसं करायचं हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही. बरोबर. आणि जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याचा विचार करून आधीच गळणारे केस अजून त्याची गळती वाढवायची याची माझी अजिबात इच्छा नाही. त्याच्यामुळे इदम न मम हे माझं अनुवादक म्हणून काम करताना मी कायम म्हणत असतो, इदम न मम. कारण हे माझं नाही, मी फक्त माध्यम आहे. यू आर जस्ट उद्या ते पुस्तक हिट झालं तरी ते माझं नाही, मी फक्त माध्यम आहे. म्हणून लोकांनी मला येऊन सांगितलं की तुमचा अनुवाद चांगला आहे, तर मला तो 2 अंशी ते एनर्जी मिळेल पुढचा अनुवाद अजून चांगला करायचा. माझा फक्त त्या 6-8 महिने जे काय त्या पुस्तकावर कालावधी लागला असेल तेवढंच माझं. इनफॅक्ट मी जेव्हा टिपू सुलतान जेव्हा आलं तेव्हा सुद्धा की अभ्यासाचं कम्प्लीट श्रेय विक्रम संपत यांना आहे. मी फक्त ते मराठीत मांडलं. त्यामुळे दुसऱ्या एका ठिकाणी जेव्हा मला बोलवणं आलं आणि टिपूवर चर्चा केली तेव्हा मी पहिल्यांदाच सांगितलं की मी अनुवादक आहे. याचं संपूर्ण 99% श्रेय त्यांचं, 1% असेल तर ते माझं आहे, कारण मी फक्त त्या भाषेत आणलं. मी अभ्यास केला नाही, पण त्या निमित्ताने माझं वाचन करताना झाला. टिपू कळला. आणि टिपूच असं नाही, तर त्याच्या आधी पण मध्ये इंडिया वर्सेस चायना हे जे पुस्तक केलं तर तेही म्हणजे तोही एक कसं असतं, काही विषय जेव्हा भूराजकीय पुस्तकाचा अनुवाद होतो, आपण जिओपॉलिटिकल म्हणूया, भूराजकीय खूप अवघड जातंय. त्याला मराठी शब्द जिओपॉलिटिकल आहे. आपण शुद्ध मराठीत बोलूया. बरोबर. नाही, काय होतं, कारण एखादा विषय जेव्हा चालू असतो, म्हणजे मे 2020 मध्ये जेव्हा गलवानचा प्रश्न आला, मग ते पुन्हा भारत चीन संबंध, मग नेहमीप्रमाणे दोन्ही गट, नेहरूंच्या चुकापासून मोदींच्या चुका, मग ते सगळं आपल्याला कारण आपण ऐतिहासिक देश असल्यामुळे आपल्याला इतिहास उघडायला खूप आवडतं आपल्याला. म्हणजे आपण नवीन लोक इतिहास घडवत नाही, पण दुसऱ्यांचे इतिहास कुरवाळायला आपल्याला पहिल्यापासून आवडतं. आणि आपल्याकडे एक भंपक आदर्शवाद आहे. त्यावेळेस कसं होतं, ती मीडिया सुरू होतो, त्याच्यावर चर्चा सुरू होते, मग त्याच्या अलीकडे काय पलीकडे काय, आणि मग नवीन विषय येतो कधीतरी, आणि तो विषय बाजूला पडतो. बरोबर. अशी पुस्तकं करत असताना त्यावेळेस सगळं ते आठवायला लागतं. कुठेतरी नोट्स काढलेले असतात, कुठेतरी लिहून ठेवलं, काही कात्रणं करून ठेवले असतात, कुठेतरी अचानक व्यक्त व्हावं असं वाटतं म्हणून फेसबुक किंवा इतर काही माध्यमांवर व्यक्त पण झालेलो असतो पटकन, ते रिलेट करता येतं. आणि मग जेव्हा असे काही अभ्यासू लोक असतात जे मांडतात, तेव्हा त्याच्यामधला सत्यता ही कळायला लागते, आणि ते खरं किंवा त्याची रियालिटी लक्षात आली किंवा त्याची डेप्थ लक्षात आली की ओ असा आहे का तो प्रश्न. मग त्याचा एक वेगळा आनंद असतो की असा प्रश्न मराठी वाचकांपर्यंत पोचताना मी माध्यम झालो, ह्याच्यात मला खूप आनंद मिळतो. आणि ह्याच्यामध्ये असं नाही की तो मुद्दा मला पहिले कळला नाही, सॉरी, तो मुद्दा अनेकांना कळलाही असेल, फक्त ते व्यक्त मी फक्त मराठीत मांडू शकलो, माझं कुठेतरी कदाचित मला मिळाली ती संधी, एवढाच काय तो फरक आहे. त्यामुळे मी काही सामान्य वाचकांपेक्षा वेगळा नाही. इनफॅक्ट अनेक वाचक आहेत ज्यांना अनुवादकांपेक्षा जास्त माहिती असते, फक्त ते तुम्ही म्हणाल तसं की ते प्रकाश झोतात कदाचित येत नाही किंवा त्यांचं नाव तिकडं लागत नाही. आमचं फक्त नाव लागतं, कारण तो प्रोटोकॉल आहे, अनुवादक म्हणून नाव लावायला पाहिजे म्हणून तेवढं. अनेक पुस्तकांमध्ये अनुवादक माहिती पण नाही येत, असाही एक काळ अनुवाद क्षेत्राने बघितलाय. बरोबर. मग त्यावेळेस काय करायचं, म्हणून मग त्यांना दुय्यम लेखायचं का, असं अजिबात नाही.
मी आता आमचं अनुवाद संमेलन पुण्यात 2-3दा झालं आणि हम्म. ते इतके ज्येष्ठ रवींद्र अनुवादक गुजर आहेत. हो. यांनी घेतलं ते इफ आय एम नॉट ते भीष्माचार्य आहेत, म्हणजे अनुवाद क्षेत्रातले ते भीष्माचार्य हो. पापिलॉन सारखं. आणि म्हणजे हो मी म्हटलं ना, माझ्या वयाच्या चौपट पुस्तकं हम्म. या लोकांनी, किंवा लीना सोनी मॅडम हो. असतील, आणि वेगवेगळे विषय, हम्म. त्यामुळे त्यांच्याशी नाही बरोबरी हम्म. करून काय फायदा आहे. हम्म. त्यांनी केलेली पुस्तकं आपण तर पुन्हा करू करू नाही. शकत नाही आपण. आणि करायचीही नाही. हम्म. फक्त आपण नवीन काय, कसं आहे ते आपल्याकडे मराठीत म्हणतात तसं, की रेष पुसण्यापेक्षा आपली रेष मोठी करण्यामध्ये जरा जास्त एनर्जी खर्च करावी. हम्म. ते सोपं असतं. बरं. खोडत बसण्यात. हम्म. म्हणजे ज्यांना ड्रॉइंग आवडतं ते सुद्धा, की एक ताठ रेष ओढा कागदावर, हम्म. आणि ती खोडत बसण्यात 10 वेळा जेवढी एनर्जी लागेल नीट खोडण्यात, हम्म. त्यापेक्षा त्याच्या शेजारी नीट स्केलवरती पेन्सिल घेऊन एक सरळ रेष मागण्यामध्ये कमी एनर्जी खर्च होते. रोहन, दुसऱ्या पुस्तकाकडे आपण वळूया. इंडिया आणि चायना याच्यावरती ते पुस्तक आहे. जिओ पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून हे केलं का पुस्तक आलं आणि मला पुस्तक करायचं होतं म्हणून ते केलं? दोन्ही गोष्टी आहेत थोड्या. बरं. पण पहिली गोष्ट, जिओ पॉलिटिक्स हे पहिलं प्रेम आहे ते का? मुलींनंतर. म्हणजे नाही, गैरसमज होतात अनेकांचे. पहिलं प्रेम हे तसं नाही, पण पुस्तकामध्ये जर विषय निवडायचे झाले हम्म. तर माझी गल्लत होती की इतिहास का जिओ पॉलिटिक्स. बर कारण दोन्ही विषय आवडतात. बर. पण आपण कृष्ण नाही, त्याच्यामुळे सत्यभामा आणि रुक्मिणी असे दोघांना आपण सांभाळू नाही शकत. त्यामुळे मग आधी आपल्याकडनं एक सांभाळली जात नाही. हा, तीही रुक्मिणी नसते, त्याच्यामुळे तोही मुद्दा आहे त्याच्यात. आपण जसे कृष्ण नाही तशी समोरची पण सत्यभामा नाही. त्यामुळे ते जेव्हा पुस्तक आलं, मला प्रकाशकांनी विचारलं की इंडिया वर्सेस चायना असं पुस्तक आहे. बेसिकली ते पुस्तक असं रॅन्डम कोणी नाही, तर सिंगापूरमध्ये चायनीज डेस्कवर अभ्यास केलेल्या कांती बाजपेयी यांनी लिहिले. कारण कसं, असं नुसतं पुस्तक असं नाही की, म्हणजे रलट जोडणारे आणि स्वतःला कवी बोलणारे अनेक आहेत, ज्यांची अनेक रद्द्या छापल्या जातात, त्यांना पुस्तकं म्हणतात. तर आपल्याला तसं कुठल्याही रद्दीला मला अनुवाद करायचं नाही. बरं. आधी मी ते पुस्तक जरा चाळतो. पहिली गोष्ट की ह्याच्यात वेगळं देण्यासारखं काय. कारण चीन हा इतका अभ्यासलेला विषय आहे जिओ पॉलिटिकल एक्सपर्ट्समध्ये सुद्धा, आणि तिकडच्या सीमेवर कधी काही झालं की मग अचानक तो विषय अभ्यासला जातो. मग पुन्हा 50 मिस्टेक्स ऑफ नेहरू, मग ते 50च्या 90 होतात, मग ते बरंच काय काय. पण मुद्दा असा आहे की त्या पुस्तकामध्ये एक आहे की इब्न खानून पासनं जे अनेक ट्रॅव्हलर्स असे आले, त्यावेळेस भारत चीन संबंध कसे होते, चीनची बेसिक वृत्ती काय, भारताबद्दल आणि जगाबद्दल. मग त्याचा एक चढता आलेख कसा आहे. कारण कुठेतरी ते 100 इयर्स मॅरेथॉन ही कन्सेप्ट चीनबद्दलची वाचली होती. आणि माओ त्से-तुंग किंवा दंग शिओफंग हे नावं नुसती नव्हती वाचली, पण एक काळ होता जेव्हा अभ्यास करत होतो त्याचा, तर मग तेव्हा ते रिलेट होत होतं. हा, हे आता काहीतरी आवडतंय बरं का, किंवा आता वेगळं काहीतरी कळतंय आपल्याला त्या मुद्द्यावर. कारण भारत चीन संबंध हे इतके गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आणि आता नाही, हे पहिल्यापासून. एक काळ असा होता की दोन संस्कृती म्हणून एकमेकांची देवाणघेवाण होती. पण आपल्याला कायम स्वप्न दाखवणारे आणि कायम झोपलेले असे पंतप्रधान मिळाले. त्यामुळे काय झालं की आपण मागे पडलो. आणि चीन खूप पुढे गेला. मिलिटरीली तर गेलेलाच आहे हे. आणि चीन हा तुम्ही शत्रू माना अगर मानू नका, भारत चीनच्या लेव्हलला पोचू शकत नाही, हे अनपॉप्युलर ओपिनियन आहे. ज्यांनी राग करावा त्यांनी खुशाल करावा. आपण एकाच बाबतीत चीनला मागे टाकू शकतो, लोकसंख्या, पॉप्युलेशन मध्ये आपण टाकलेलं आहे. नाही, आणि त्याची कंटिन्युटी पण राखू शकतो आपण. आपण 1 वर्ष टाकलं, पण असं ते म्हणजे सलग जाऊ शकतं. कारण त्यांचा प्रजनन दर खाली येतोय. आणि आपली गोष्टच वेगळी आहे. म्हणजे आपण नक्की भारतीय किती आहोत हे मोजणं सुरू केलं, आणि त्याच्यावर प्रॉब्लेम आहे आता. ठीक आहे, तो विषय. त्यामुळे काय होतंय, चीन हा मुद्दा असा 19-20 असं कायम असतो. आपण आशिया खंडातली एक नंबर 2 ची महासत्ता आहोत, आणि ओव्हरऑल जगामधली
4-5व्या लेव्हल 4-5 ला काहीतरी आहोत आपण. म्हणजे वेगवेगळ्या आकडे आहेत ते, हो. म्हणजे लष्करी याच्यात 5वी, इकॉनॉमीमध्ये 3री असं वगैरे ते सगळं आहे. मुद्दा असा आहे की ते सगळं हे करताना तुम्हाला अटलजींचं खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही तुमचे मित्र बदलू शकता, शेजारी नाही. बरोबर. हे अर्थात राजकीय ह्याच्यावर आप आपके दोस्त बदल सकते हैं, पडोसी नाही. मग त्याला एकत्र घेऊन तुमचं जर पुन्हा तीच की आपल्याला कुठल्याही, कारण आपली वृत्ती अशी आहे देशाची की आपण दुसऱ्याची रेष पुसत नाही, आपण शांतपणे आपली रेष वाढवतो, मोठी करतो. आता असं झालंय की नादाला लागला तर ठोकतो अलीकडच्या काळामध्ये. तर ते करत असताना त्या पुस्तकामध्ये मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. चीनची वृत्ती खुनशी आहेच. म्हणजे चीन संस्कृती वेगळी असली तरीही कुठेतरी त्यांनी महाभारतातल्या कृष्णाचा खुनशीपणा एक प्रकारे तो प्रॉपर उचललाय. आपण आपल्या रामाच्या आदर्शवादातच आहोत अजूनही. तिथंच प्रॉब्लेम आहे. बेसिक तो म्हणतोच आहे की भारत माझा शत्रू आहे, आणि आपण काय म्हणतोय, आपल्याला सगळ्यांनाच कवेत घ्यायचं ना. पण तो कवेत घेताना तो आपल्याला वागणूक लावणार आहे हे नाही, पण आम्हाला सगळेच, कारण आमचे सगळेच नेते भया सरसावून जगाला जवळ घ्यायचा प्रयत्न करतात. हा प्रॉब्लेम आहे. विश्वगुरू व्हायचंय ना आपल्याला. चुकीचं नाहीये विश्वगुरू हे फक्त सांगायला आहे. विश्वगुरू कसं आहे, मला बाप याचा टॉप बनायचं आहे हे असं ओपनली तुम्ही सांगू नाही शकत जिओ पॉलिटिकल मध्ये. याचं कारण किंबहुना सांगितलं पण नाही पाहिजे, सांगूही नाही. मग विश्वगुरू म्हणजे कसं की तुम्ही ट्रोल करा शांतपणे, आम्ही कधी वर जाऊ कळणार नाही. हेच चीननी केलं. 100 years मॅरेथॉन ही ज्यांची पॉलिसी आहे. पण याचा अर्थ चीनच्या सगळ्या पॉलिसी बरोबर आहेत असं नाही. कसं आहे, तुम्ही लोकसंख्येला तुमच्या कायमच दाबून वर नाही जाऊ शकत. भारताचा प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण सगळ्यांना पटवत बसतो आणि मग बरोबर घेऊन जातो. चीन तसं नाही करत. तियाननमेन चौकात तेच घडलं. आम्ही माणसं मारू, किंवा चीन असं सांगतं की हा अशा इथे मागच्या 50 वर्षात इथे गावं होती का, नाही आता इथे टॉवर बांधायचे. कारण चीनमध्ये माझी जमीन असा कॉन्सेप्टच नाही. माझी शेती, माझं घर, मग त्याचा मोबदला देणं, किंवा मोबदला नाही दिला तर मी चढ्या भावानी मागीन. मग मेट्रोसाठी मग इकडे नाही करतायत का, मग किंवा मग नाणारचा प्रकल्प आम्ही विदर्भात नेऊ. म्हणजे ऑइल रिफायनरी विदर्भात कशी काढतात मला माहिती नाही, पण असे म्हणणारे आहेत आपल्याकडे. तर तसं काही चीनमध्ये चालत नाही. इनफॅक्ट चीनमध्ये म्हणजे ज्यांना असा प्रॉब्लेम आहे की भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, तर तिथे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य करायला लागलं तर तुम्ही गायब होता. पण हे सगळं जरी खरं असलं, हे सगळं त्या पुस्तकात मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही एक प्रकारे भारताला आरसा दाखवलाय खरं, म्हणून मला ते पुस्तक जास्त आवडलं. याचा अर्थ भारताने तसं व्हावं अशी अजिबात इच्छा नाही, पण काही बाबतीत भारताने जरा म्हणजे नेतृत्वाने कठोर निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही. आणि मग ते नेतृत्व कोणाचंही असेल, नेतृत्व म्हणून तुमचं उद्दिष्ट जर भारताचं भलं करणं आणि भारताला जगात मेरुमणी बनवणं असेल, तर तुम्ही राजकीय तुमची बॅकग्राऊंड किंवा तुम्ही राजकीय पक्ष म्हणून काही असा, मी पाठिंबा देईन. इंडिया फर्स्ट ऑब्व्हियसली. म्हणजे दिल्लीत सरकारी बंगले तुमचे व्हावेत या उद्दिष्टाने कोणीच मतदान करत नाही. पण तुमचं जर उद्दिष्ट हा एक्स करतोय तर मी हा एक्स करतोय म्हणून वाय करणार असेल, आणि मग त्याच्यात भारताचं काही का वाटोळं होईना, मग सॉरी, मग तुम्ही कोणीही असाल चालणार नाही. म्हणजे त्या एका नाटकामध्ये वाक्य आहे की तो म्हणून ती व्यक्ती स्वतःला देशापेक्षा मोठी समजू लागली. तसं मला नाही चालणार, मला तरी व्यक्तिगत नाही चालणार. देशच मोठा राहील. तुम्ही व्यक्ती म्हणून मोठे त्या पदावर आहात तोपर्यंत असाल, पण तरी सुद्धा तुम्ही देशापेक्षा मोठा नाही. अनुवाद करता करता अशा काय 5 गोष्टी तुला जाणवल्या ज्या भारताने चीनकडून शिकल्या पाहिजेत? रानटीपणा जरा बना ना. UN मध्ये कोणी तिथं जगाचं भलं करायला जात नाही. तो दारूचा गुत्ता किंवा साधारणतः गावगुंडांचा अड्डाच आहे, आणि तिथं जो बाप आहे तोच राज्य करणं.
मग ते म्हणजे जरा- अमेरिका म्हणतोय आपण. अमेरिका नाही, आज अमेरिका आहे, उद्या कोणी हा, असेल. एक काळ आजच्याबद्दल- ब्रिटन होता, हा, आजच्या अनुषंगानेच बोलतो. एक काळ ब्रिटन टर्म डिक्टेट करत होता, बर. अमेरिका करते. हम्म. अमेरिकेला अलीकडच्या काळात असं लक्षात येते की भिक नको पण कुत्रा हवं, हम्म. अशी अवस्था आहे. हम्म. कारण ते कुत्रंही आवरलं जात नाही आणि भिकही मिळत नाहीये, हम्म. अशी दोन्ही होती अवस्था. हम्म. चायना तर स्वतःला म्हणतच की हे तुम्ही कोण, आम्हीच. भारत मात्र आपलं की आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन. बरं, पण रानटी बना हे एक झालं, अजून डोळे उघडे ठेवा. बर. झोपून स्वप्न बघून देश मोठा करायचा काळ गेला कधीच. हम्म. म्हणजे उघडा डोळे बघा नीट, नाही तर मिठ्या डोळे झोपा नीट, आणि मग कायमचेच झोपा बर. राजकीयरित्या. हम्म. काही गोष्टी पहिल्या नेतृत्वाने ज्या चुका केलेल्या आहेत त्या इतक्या जबरदस्त आहेत की त्या नाही भरून निघणार, हे आता मान्य कर. बर. UN सिक्युरिटी काउन्सिल नाही मिळणार आता. नाही मिळणार. मिळालं तर ते मिरॅकल असेल, हम्म. मिळताना तर दिसत नाहीये. बर. कारण ते मिळण्यासाठी फक्त इतर देशांचा पाठिंबा नाही, तर आहे त्या प्रस्थापित व्यवस्थेला तुम्हाला चॅलेंज करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आधी तुम्ही, म्हणजे सावरकरांनी जे मांडून ठेवलेले की आधी तुम्ही सर्वश्रेष्ठ. कसं आहे, सावरकरांच्या एका पुस्तकात खूप सुंदर वाक्य आहे, हम्म. शेळीच्या एका किंवा मेंढीच्या एका कळपाने हम्म. कोल्ह्या कुत्र्यांना सांगणे की आता मी तुमच्यावर हल्ला करणार आहे, हे अत्यंत हास्यास्पद आहे. हम्म. किंवा आता विचार करा की एक हाडकुळा मनुष्य आहे, हम्म. तो एका गावगुंडाला म्हणतोय बघा हम्म. मारीन, हम्म. लोक हसतील त्याला. हो. पण याच्याऐवजी असा मिलिटरी कट मस्त हम्म. NSG कमांडो बिमांडो असा असेल हम्म. तर त्याच्याकडे बघून त्याला हात लावायची हिंमत, पाकिट मारायची सुद्धा होणार. हो. निदान तेवढं तरी बनणार आहे. बर. आणि शेवटची एक गोष्ट काय शिकायला पाहिजे? आर्थिक महासत्ता आणि काही बाबतीत जरा स्वतःच्या देशातल्या लोकांना पण धाक असला पाहिजे. हम्म. सगळं सुटं नको. म्हणजे इथे कोणीही अरे चुकीच्या रस्त्याने रॉंग साईडने गाडी चालवलेली चालते, इथं सुरू होतो हम्म. ते आपण मग भ्रष्टाचारापर्यंत जातो. पण बाहेरच्या देशात आपणच जातो तेव्हा करत नाही, हिंमतच होत नाही. हम्म. दुबईच्या शेख झायद रोडवर विमलचा गुटखा घालून थुंकायची हिंमत तुमची होणार नाही. इथे कशी होते? हम्म. किंवा चालतं कारण तेच तर आपलं फॅब्रिक आहे ना. पण आपण बदला ना फॅब्रिक म्हणून. आपण एकेकाळी लेंगे सदरे आणि बाराबंदी सुद्धा घालत होतो, बदललं ना फॅब्रिक. मग ते फॅब्रिक बदललं तर हेही बदला की. हिस्ट्री कशी बदलता येईल आपल्याला? मग तुमची जॉग्राफी बदललेली याची तयारी ठेवा. ती ऑलरेडी बदललेली नाहीये. जेवढी दिसते तेवढी नाही. ज्या दिवशी घरातील प्रॉब्लेम हाच आहे या देशाचा, की जोपर्यंत मुंबईच्या वेशीवर गोष्ट येत नाही किंवा आपल्या दाराच्या वेशीवर येत नाही, त्याला फार सुंदर पुन्हा सावरकरांचंच वाक्य ना, अर्थात मला काय त्याचे. ते चीन तिकडं, अरे आपल्या देशामध्ये आपण त्या नॉर्थ ईस्ट मधल्या लोकांना चीनी म्हणून हिणवतो, मोमोज म्हणून म्हणतो आपण. मोमोज. आणि मग तुम्हाला गाठी म्हणलं की त्रास होतो. असं दुटप्पी नाही चालणार. तो दुटप्पीपणा कुठे ठेवायचा आणि म्हणून अनपॉप्युलर ओपिनियन अनेकांना राग येईल. रामाचा आदर्शवाद बाळगण्याऐवजी कृष्णाची डायरेक्ट नीती जर वापरली असती तर या देशाचं खूप भलं झालं असतं. पण आम्ही बंपक आदर्शवादातच, कारण माझं प्रामाणिक असं मत आहे, रामाचा आदर्श आणि रामाचं उदात्तीकरण केलं की तुम्हाला विभीषणासमोर हात जोडावेच लागतात. विभीषण म्हणजे घरभेदी. हो. आणि तो घरभेदीच आहे माझ्या दृष्टीने. तर घरभेदी संपवायचा असेल तर तो एक बोट वर केला की अख्खं सुदर्शन डोक्यावर घेणारा तो कृष्णच लागतो. आणि म्हणून व्यक्तिगतरित्या मला रामायणापेक्षा महाभारत आवडतं, कारण महाभारतात तो डायरेक्टच सांगतो, साल्यांनो मीच तुमचा बाप आहे. भाषणामध्ये नुसतं साल्यांनो मीच तुमचा बाप आहे म्हणून बोलून होत नाही, वाकडी वाकडी तोंड करून. तर इथं बोट वर करूनच सांगायला जातं की मीच तुमचा बाप आहे, मी म्हणतोय तसंच हे होतंय, विषय एंड आहे. महाभारतामधले सगळंच ना कृष्ण नीती जी आहे ती महाभारतापुरता कशाला, अख्ख्या कृष्णाच्या रोजच्या रोज आयुष्यामध्ये आपण ती वापरू शकतो ना. त्रिखंडी संन्यास घेऊन स्वतःची बहीण पळवायची मदत केलेली आहे असा प्राणी आहे हा. तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकाला डोळा मारून दुसऱ्याला कुरवाळून तिसऱ्याचं वाईट करणं हे जमलंच पाहिजे. जमत नसेल तर मूर्ख आहात. भारत सुदैवाने षंढ राष्ट्र कधीच नव्हता. पण आपले काही नेते इतके षंढ निघाले इतिहासापासनं. कारण आम्ही पुन्हा तेच ह्या पुस्तकामध्ये ते अगदी पुन्हा तेच की जे आपण
आपण इतिहासातनं शिकतच नाही. म्हणजे मला राजपूतांच्या पराक्रमाचा अत्यंतिक आदर आहे, पण एक वेळ तुम्ही पराभव करतो, दुसऱ्या तुम्ही 17 वेळा पराभवाचं उदात्तीकरण करू नका रे. तुम्ही एकदाच, अरे घरात आलेल्या झुरळाला एक फटका मारतो दुसरा, तरी सुद्धा तिसऱ्यात साल्या मरतो का नाही हे बघतो आपण. तर तुम्हाला गोरी नाही कळलं. आणि जो देश 1500 वर्ष आक्रमणांखाली दबला, ज्याच्यावर एका कंपनीने 90 वर्ष राज्य केलं आणि नंतर एका सत्ताने राज्य केलं, आणि तुमची इकॉनॉमी जी जगात टॉपला होती ती खालच्यावर येऊन ठेवली, तुम्ही स्वातंत्र्य झाल्याच्या दुसऱ्या दिवशी दारं खुलं ठेवायला पाहिजे होती. की समाजवाद तेल लावत गेला. या देशाला गरीब आहे देश, इथं मला पैसा पाहिजे. साधा विचार आहे. आज नक्षलवाद आपण संपवला. नक्षलवादाचा बेसिक जो राईज आहे तो काय? सावकारांविरुद्ध. सावकारांविरुद्ध का? तर मला हातात काम नाही ना, तो ओरबडतन माझ्याकडे काम नाही निर्माण करायला. विचार करा, त्याच वेळेस आज देशामध्ये ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यावेळेसच्या 50 बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या असत्या, अनेक करोडांना काम. आयडियल माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप उगाच नाही म्हणत. हाताला जर काम असतं, गाठी 4 पैसे असते, कशाला कोण बंदूक उचलेल? आज जे आत्मसमर्पण करतायत ते ठीक आहे. आता मी म्हणेन, आणि बरेच लोक म्हणतील की नाही जीवाच्या भीतीने, कारण ते ऑपरेशन ऑल आउट सारखं वेचूनच मारतोय. शेवटी जीवाची भीती, पण त्यांना उद्याचं दिसतंय ना, कारण त्यांची व्यवस्था पण लावली जाते, त्यांना घर दिलं जात आहे, त्यांना चरितार्थ चालवायला काही पैसे, त्यांना बेसिकली. या देशाचा प्रॉब्लेम हा आहे की आपण फेन्स सीटरला आतच घेत नाही, आपण बाहेरच फेकतो. या देशामध्ये धर्मांतर जी झाली तलवारीच्या नावाने पहिल्या लाटेत, ती लोक म्हणत होती आम्हाला आत यायचंय, तुम्ही येऊ नाही दिलत. आणि मग आपल्याकडे म्हण उगाच नाही, बाटवा जास्त कडवं असतं अशी आपल्याकडे म्हण. का नाही? शिवाजी महाराजांना पर्याय, शिवाजी महाराजांना तुम्ही अपोज नाही केलं, कारण कमरेला तलवार होती, हिंमतच नव्हती. म्हणजे आणि केलं असतं तर म्हणजे मी आपण शिव्या घातल्या असत्या की हिंमतच कशी झाली. पण मग जे शिवाजी महाराज करू शकले, कारण कमरेला तलवार होती, हे तथाकथित तुमच्याकडे पदावर असताना तुम्ही का नाही केलं? रोहन, मला एक सांग की पहिलं पुस्तक परत मागवलं गेलं, ओके, तरी पण दुसरं पुस्तक मिळालं. 5-6 पुस्तकांवर काम चालू आहे. तर हे कसं शक्य झालं? म्हणजे पर्सनल करेक्ट्स होते, राजकीय कुठे काही अजिबात नाही, हे लावले? कधीच नाही. मग पहिलं पुस्तक जरी मागे घेतलं गेलं तरी कामाचा फ्लो कसा थांबला नाही? कसं आहे, मागे घेतलं गेलं ह्याच्यामध्ये पुस्तकाचं इन जनरल असं काहीच अपयश नाही. पहिलं जे पुस्तक होतं ते सेफॉलॉजीचं एक प्रिडिक्शन होतं, जे चुकलं. ठीक आहे ना, पण चुकलं त्यात एक्झॅक्टली काय असं? सो त्याचा अनुवादाच्या संबंधाने काही नाही. अनुवाद जर चुकला असता किंवा तिथं काहीतरी भलतंच लिहिलेलं असतं किंवा ती भाषाच मूळ प्रकाशकांनाच पटली नसती, हे काहीतरी फारच फालतू केलंय, तर त्यांनी मुळात ते छापलं नसतं. बरं. आणि जर मुळातच छापलं नसतं तर मला पुढच्या संधी मिळाल्या नसत्या. छापलेलं प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असं नाही, पण मग हे अनुवादाच्या बाबतीत असेल, हे लेखकांच्या बाबतीत पण आहे ना. प्रत्येक लेखकाचं सगळंच पुस्तकं बेस्ट सेलर होतात असंही नाही. बरोबर आहे. किंवा सगळ्यांना आवडतात अशी नाही. अनेकदा स्वतः सोशल मीडियावर टीका पण होते, काय हो तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही, असं लिखाण किंवा हे काय जमलेलं नाही बरं बा. सो तो काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि बरं पुन्हा तेच की मला कुठेच झेंडे काढायचे नव्हते की 50 अनुवाद एका वर्षात आणि 25 अनुवाद. आवडला संधी द्या, नाही आवडलं तर नाही. फक्त मी प्रयत्न करून कुठेतरी ते एक ॲम्बिशन होती किंवा आहे अजूनही, की मला चांगली पुस्तकं मराठीत आणायची आहेत. मराठी, कारण मला येते ती भाषा आणि माझी मातृभाषा आहे म्हणून. पण शिक्षण तर इंग्लिशमध्ये झालेलं आहे ना, मग तरी एवढा कमांड कसा? अनेक लोकांचे मूळ शिक्षण टेक्निकलमध्ये असतं, उत्तम लिहितात मराठीने, उत्तम बोलतात इंग्लिश. सवयीचा पुन्हा तेच, तुम्ही अनुवाद म्हणजे भाषांतर करता का भावानुवाद करता, आणि त्याचं भान तुम्हाला आहे. आणि त्याचा मूळ कारण असं आहे की मी मुळात पहिल्यापासून, कसं आहे आपल्याकडे म्हटलेलं आहे तसं की दिसामाची काही लिहित जावे प्रसंगे वाचतेच आहे. जसं की कधीतरी तुम्ही सतत लिहित कधीतरी झाल्यानंतर ते येतं, ते उपजत. आता आज सुचलं, लिहिलं आणि उत्तम, असे खूप रेअर उदाहरण आहे एक टाकीस इतकं परफेक्ट लिहिलंय. पण ते सतत, आता त्याला मला, कारण मी सायन्स बॅकग्राऊंडचा असलो तरी मला भाषा, इतिहास, हे आर्टचे विषय खूप आवडायचे.
बर. इनफॅक्ट शाळेमध्ये मला गणित आणि इतिहास, गणित आणि भूगोलापेक्षा किंवा इव्हन विज्ञान गणितापेक्षा मला, आणि अर्थात भूगोल, मला इतिहास, भाषा हे मला कायम आवडते विषय होते. आणि मी लहानपणापासून शाळेत निबंध, बरं पुन्हा ते निबंध स्पर्धेत प्रत्येक वेळेस पारितोषिक मिळालंच पाहिजे असं काही नाही, पण आपल्याला जे Participate उत्स्फूर्त करायचं येतं मला. ते लिहावं. बरं. आणि ते लिहित असताना नुसतंच आपलं, तो आपण दुसरी तिसरीत निबंध असतो माय सेल्फ, मग आपण लिहितो माझे नाव हे आहे, माझ्या घरी हे आहेत, माझ्या कुत्र्याचे नाव मोती आहे, आणि मग चौथ्या ओळीला संपतो. ह्या पलीकडे जर आपण काही लिहू शकलो आणि स्टँड आउट राहू शकलो आणि ते उपजत येत, बरं, मग कुठेतरी काय होतं, माझी आवड, मला पेपर वाचायची आवड खूप लहानपणी. आणि लहानपणी शाळेतनं घरी आल्यानंतर युनिफॉर्म न बदलता दार मांडी घालून खाली फरशीवर बसायचं, पेपर अख्खा मोकळा करायचा, जेवणाचं ताट अर्ध्या पेपरावर, आणि मग तो, आणि कुठेतरी पहिल्या वाचनं ना बातमी वाचायच्या आधी अग्रलेख वाचायची सवय लागली. त्यामुळे अग्रलेखामध्ये एक वेगळी शैली असते. बातमी, तुम्ही बातमी हे अशी घडली, हे आहे असं लिहून मोकळं करता. बरोबर. अग्रलेखामध्ये ती फ्लो येते. अग्रलेख असेल किंवा कोणावरचा लेख असेल किंवा शब्दांकन असेल, तेव्हा ते टेक्निकली असं कळलं नाही शब्दांकन आहे, पण मग नंतर कळलं की अच्छा, एक्स माणसांनी खरं म्हटलेलं आहे ते एक्स माणसाचं, पण वाय माणसाने ते शब्दात मांडलेलं केलेलं आहे, म्हणून ते शब्दांकन. अच्छा, मग तसं काही करता येऊ शकतं का आपल्याला? हे असं केलं आणि ते थोडंसं सिरियसली घेतलं जेव्हा मी पत्रकारितेचा अभ्यास केला. मग तिथे मला छान रुळायला मिळालं. तेव्हा मी सकाळ टाइम्स त्यावेळेस पुण्यात होता, तिथं मी इंटर्नशिपला होतो. ओके. तर त्याच्या फीचर्स डेस्कच्या वृंदा मॅडम म्हणून त्यावेळेसच्या हेड होत्या, त्यांनी संधी खूप छान दिल्या. म्हणजे त्यावेळेस नाना पाटेकर आणि महेश मांजरेकरांचा नटसम्राट आला होता पिक्चर. ओके. तर तेव्हा अशी ती सेलिब्रिटी मुलाखत असं ते वेगळं वलय असणारं ते वय होतं. मग जाऊन मुलाखत घेणे, मग त्या नानांच्या बरोबर फोटो घेणे वगैरे. त्यातनं की अच्छा, आता हे सगळं केलं तर केलंय, पण इतरांपेक्षा आपलं आर्टिकल जर वाचनीय करायचं असेल तर अर्थातच आपल्याला भाषा चांगली मांडायला पाहिजे. मग त्याच्यावर घासून काम, ते असं ते होत गेलं. काय असतं, लेखन ही कला आहे. ते तुम्ही 2 ओळीच्या कविता जर करत असाल तर ती सर्व, मला फार कवितांचं अट्रॅक्शन नाही, पण कविता करणारा हा फार मोठा शब्दप्रभू असावा लागतो. कारण त्या ठराविक चारोळ्या, ठराविक त्या एका पानात ते सगळे भाव आणणं आणि त्याला तो फ्लो देणं, हे येड्यागावाळ्याचे काम नाही. सो, आणि ते परफेक्शननीच होतं. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते होतं. अल्लार खान यांनी तबला शिकवल्यानंतर झाकीर सतत प्रॅक्टिस करत राहिले, म्हणून झाकीर खान झाले. 2 कुठल्या तरी दळण्याच्या डब्यांवर तबला वाजवून तबला होत नाही, त्याला ते घाम गाळावा लागतो. ती प्रोसेसचा भाग तुम्हाला आवडीचा झाला, तो छंद म्हणून जोपासा, त्याचं करिअर करा काही, आणि अर्थातच टेक्नॉलॉजी रिलेव्हंट राहून त्याच्यामधले चेंजेस करा. इट इज अ व्हेरी, म्हणजे मला आवडतं. ओके. म्हणून तर जॉब सांभाळून करतो, कारण सकाळचा 9 ते 5 किंवा 9 ते 6 एकदा ऑफिसचं दिल्यानंतर कधी एकदा त्या अनुवादाला बसतोय, बरं, असं होतं. त्यामुळे माझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तू आत्ताच दिलं की 9 ते 5 सांभाळून हे कसं काय शक्य होतं? कारण इन जनरल 7 नंतर काय करायचं हे एकदा, आणि काय करायचं नाही हे एकदा खूप क्लिअर असलं किंवा त्या मार्गाला आपण लागत नाही, मग आपल्याकडे भरपूर वेळ असतो. नाही, पण मग आज मला नाही, कंटाळा आलाय, येतो, खूप दमलेलो आहे, येतो की कधीतरी. पण कसं असतं, तो कंटाळा पण विरंगुळा असतो, तो फार वेळ नाही टिकत. आणि मग त्या बाबतीत मग कुठलंही डिस्ट्रॅक्शन होत नाही. इनफॅक्ट आता म्हणजे आता IPL सीझन चालू आहे, समोर मॅच चालू आहे, तरी पण मी मॅच लावून अनुवाद चालू असतो. त्याचा ह्याच्यावर आणि ह्याचा त्याच्यावर नाही परिणाम होत. बरं. हां, पण जेव्हा असं ओके, ते काहीतरी सिरियस आहे किंवा जरा फार टाइमपास चाललाय आणि हे वाचतानाच लक्षात येते की तिथं लक्ष जास्त गेल्यामुळे इथं माती खाल्ली, इम्पॅक्ट होतोय, मग ते बंद. बरं. मग तिथे तो वैभव सूर्यवंशी 99 का असे ना, नाहीतर कुठली टीम काय अगदी फार निर्णायक क्षण वगैरे का असे ना, ते हायलाइट्स मला नंतर बघता येतील, हे माझं त्याच्यापेक्षा जास्त आवडीचं काम आहे. मग ते बंद. आणि तो सिरियसनेस आवडीतनच येतो, 100%. नाही तो मारून मुटकून किंवा या अनुवादाचे एवढे पैसे आहेत ना, असे जर का सतत करत गेलो ना, मग
त्या आकड्याला तसं काही महत्व राहणार नाही, कारण तो आकडा कितीही केला तरी कमीच वाटेल. अनुवाद केलेल्या तिसऱ्या पुस्तकाकडे यायचंय. टिपू तुला काय समजला? जेव्हा तुम्ही खुनशी शासक असता तर तुमचा काळ बदलतो पण साधारण वृत्ती सेम राहते. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मराठा सत्तेला टिपू काउंटर करताना आलेली लिमिटेशन्स ही लख्ख दिसतात. त्यावेळेसचं युद्ध हे अगदी बघायचं झालं तर शेवटी मुद्दा सगळा महसुलावर आहे. हो, ज्याच्या अंडर जो जास्त प्रदेश त्याच्या अंडर तेवढा जास्त महसूल. आज काय वेगळं चाललंय? तेच आहे. मध्ये जो एवढा गोंधळ झाला तो गोंधळ जस्टिफाईड होता? ही सगळी माणसं होती आणि माणूस चुकतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्याकडे बघितलं तर महाराज चुकले असं नाही म्हणता येणार आणि म्हणू पण नाही. पण महाराजांची जी लेवल होती, जी अचूकता होती, ती त्यांच्यानंतर एतद्देशीय किती राजवटींमध्ये आणि राज्यांमध्ये आली हा प्रश्न विचारण्यासारखा आहे किंवा त्याच्यावर विचार करण्यासारखा आहे. हे पुस्तक करंट जिओ पॉलिटिकल जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती भाष्य करतं. या पुस्तकात काय आहे ते वॉर घडत असताना लिहिलेलं आहे. 7 ऑक्टोबरचा हल्ला. इनफॅक्ट ते पुस्तक जेव्हा लिहिलं त्याचा ड्राफ्ट मी 3दा चेंज केला. तथाकथित मी जेव्हा मला कळलं होतं की आता हे पुस्तक फायनल झालंय बरं का, त्या दिवशी इस्माईल हनियाला उडवला इस्रायल, हमासचा नेता.